नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काकडी आणि दह्याची कोशिंबीर करून दाखवणार आहे। काकडी हे थंड असते, उष्णतेला संतुलित करण्यासाठी आपण काकडीचा वापर करतो। दह्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स भरपूर असल्यामुळे आपण दही पण आपल्या शरीराला उपयोगी आहे, म्हणून आपण दह्याचं आणि काकडीचं कॉम्बिनेशन करून आपण हे कोशिंबीर करत आहोत। आणि त्यातल्या त्यात आपण वरून जर तेलाची फोडणी दिली तर अजून सगळ्यात उत्तम। त्यासाठी आपण चला आता एका रेसिपीला सुरुवात करू। मी एक मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे। मी तिला धुवून घेतलं, बाजूचं कट करून घेतलं आणि आता एका छोट्या अशा खिसणीने मी खिसून घेते। बघा, अशा पद्धतीने मी हे काकडी खिसून घेत आहे। खिसून त्याचे बारीक बारीक तंतू बाजूला काढायचे, बारीक पीस बाजूला काढायचे। अशा पद्धतीने मी हे खिसून घेत आहे। अशा पद्धतीने आपण जर हे काकडी खिसली तर त्याचे लांब लांब पीस पडतात आणि आपल्याला खायला पण मजा येते। अशा पद्धतीने मी हे खिसून घेतलेलं आहे। बघा, आता याच्यामध्ये मी 2-3 चमचे दही टाकते। घरी केलेलं दही हे मी या प्लेटमध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे खिसलेलं काकडीचा खिस हा मी ह्याच्यामध्ये घालून घेते। अशा पद्धतीने मी हे दह्यामध्ये काकडीचा खिस घालून घेतलेला आहे। हे शेंगदाण्याचं कूट आहे। मी शेंगदाणे भाजून घेतले आणि भाजून घेऊन हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आणि मी ह्याच्यामध्ये हे टाकत आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊ। तर मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे, आता याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं, मीठ राहिलं होतं टाकायचं। आता मी या तेलाची फोडणी तयार करत आहे। आता बघा, अशा पद्धतीने मी तेलाची फोडणी तयार करते। मग काकडीमध्ये आपल्याला जवळपास 96% पाणी भेटतं। 96% पाणी असते त्या काकडीमध्ये, त्यामुळे शरीराचं तापमान हे संतुलित करण्यासाठी काकडीचा फार उपयोग होतो। दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते, विटॅमिन सी असते, B12 असते, विटॅमिन सी असते, झिंक असते, बऱ्यापैकी मिनरल्स पण असतात। डायजेस्टिव्ह सिस्टीमला इम्प्रूव्ह करण्यासाठी दह्याचा बऱ्यापैकी उपयोग पण होतो। इम्युनिटी सिस्टीमसाठी सुद्धा हेल्प करतं दही। बघा, अशा पद्धतीने मी त्याच्यावर फोडणी टाकून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी या दह्यावर फोडणी टाकलेली आहे। कोशिंबिरीवर फोडणी टाकून घेतली। बघा, किती कलर पण छान वाटते, दिसायला पण छान दिसतंय हे। बघा, याच्यावर थोडीशी साखर टाकून घेतली। आता थोडं हलवून घेते। बघा, अशा पद्धतीने मी हलवून घेतले। चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। थँक्स फॉर वॉचिंग।